हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आपण खूपच वेगळ्या, महत्त्वाच्या आणि तुमच्या आवडत्या विषयावरती बोलणार आहोत. ते म्हणजे वजन कमी करायच्या 5 सोप्या पद्धती. हो, वजन कमी करणं हे हल्ली कित्येकांचं नुसतं स्वप्नच राहिलेलं आहे. नुसतं ठरवतात की वजन कमी करायचंय, पण होतं नाही. जेव्हा त्याच्यामध्ये डाएट प्लॅन येतो तेव्हा तर मनाशीच युद्ध असतं आणि मग असं होतं की कधी वजन कमी होणार, कसं वजन कमी होणार. पण मी सांगितलेल्या ह्या 5 सोप्या पद्धती जर तुम्ही पाळल्या तर तुमचं वजन हे 21 दिवसामध्ये कमी कमी होईल, याची मी गॅरंटी देते. आता तुम्ही म्हणाल, हे तू कसं काय सांगते? तर मी स्वतः 30 किलो वाढलेलं 2 वेळा कमी केले. म्हणजे माझ्या 2 डिलिव्हरीमध्ये, माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेस देखील माझं वजन 30 किलो वाढलं होतं आणि माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये पण माझं वजन 30 किलो वाढलं होतं आणि मी एका वर्षामध्ये हे वजन कमी केलं. त्यामुळे तुम्ही मी सांगितलेला डाएट प्लॅन जर पाळला तर 21 दिवसामध्येच तुमच्यामध्ये झालेला बदल जाणवेल. 21 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं वजन हे कमी झालेलं जाणवेल. जो काही आकडा आहे तो तुम्ही आत्ता बघा तुमच्या वजनाचा आणि ह्या 5 गोष्टी पाहिल्या की 21 दिवसानंतर तुमचं वजन चेक करा. तुम्हाला जाणवेल तुमचं वजन मध्ये झालेला फरक, झालेलं तुमचं कमी वजन. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट. तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत माझे काही फोटो शेअर करते. ते म्हणजे हा जो तुम्ही माझा फोटो बघाल, हा माझा प्रेग्नन्सीतला फोटो आहे आणि मी 30 किलो वजन तेव्हा वाढवलेलं होतं, म्हणजे वाढलं होतं. आणि सगळ्याच लोकांचं प्रेग्नन्सी नंतर वजन कमी होत नाही, सगळ्याच बायकांचं होत नाही, पण जर तुम्ही विशेष डाएट प्लॅन फॉलो केला तर नक्कीच होतं. आणि हा माझा आत्ताचा फोटो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की माझं वजन किती कमी झालेलं आहे ते. तर हे इतके साधे 5 असे सोपे उपाय आहेत. हे आज पहा, आहारामधल्या या 5 गोष्टी आहेत त्या तुम्ही वज्र करायला पाहिजे तुमच्या आयुष्यात. आणि हा प्लॅन मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही तुमच्या डायटिशियनचा देखील सल्ला घ्या आणि त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या की तुम्ही हे केलं तर तुम्हाला चालणार आहे का. कारण प्रत्येकाची सेहत वेगळी असते, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि त्यानुसार तुम्ही डाएट प्लॅन करणं गरजेचं असतं. तर सगळ्यात पहिला पॉइंट हा आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला पॉइंट असा आहे की साखरेचा त्याग करा. हो, साखरेला नो म्हणजे नो. ओके, कारण साखरेमुळेच आपलं वजन वाढत असतं. रोजच्या दिवसामध्ये जर तुम्ही 1 कप चहा घ्याल त्याला 2 चमचे साखर आणि 30 दिवसामध्ये तुम्ही जवळजवळ 60 चमचे साखर खात असता. आणि हे फक्त एका कपाचं झालं. जर तुम्ही 2 कप, 3 कप, 4, माहित नाही, काही काही लोकांना इतकी चहाची आणि कॉफीची सवय असते, पण त्यामध्ये तुम्ही साखर ऍड करून घेत असता किंवा मिठाईचे पदार्थ. तर हे सगळे पदार्थ तुम्ही सगळ्यात पहिलं 21 दिवसांसाठी बंद केले पाहिजेत. साखर बंद केली पाहिजे, गोड खाणं बंद केलं पाहिजे. बिस्किट्स असो, मिठाया असो, ह्या सगळ्यांमध्ये एवढी साखर भरलेली असते किंवा काही काही रेडीमेड ज्यूस असतात त्याच्यामध्ये देखील साखर भरलेली असते. तर हे सगळं तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. तर फळं खा. फळांमधून जी तुम्हाला साखर नैसर्गिकरित्या मिळते ती चांगली असते, पण साखर चांगली नसते. तर मित्रांनो, फळांमधून मिळणारी साखर चांगली असते, ड्रायफ्रुट्समधून मिळणारी साखर चांगली असते, तर तुम्ही ते खा. पण उगीच विकतचे रेडीमेड ज्यूस तुम्ही जे घेता, फ्रूट ज्यूस, त्याच्यामध्ये साखर टाकलेली असते. त्यामुळे मी तर म्हणते की कोरा चहा प्या किंवा कोरी कॉफी प्या की ज्याच्यामध्ये साखर नाही आहे. पुढचा मुद्दा असा आहे की पाण्याचं सेवन करा. आपण खूप कमी पाणी पित असतो, हे आपल्याला कळत नसतं. दिवसभरातून 8 ते 10 ग्लास पाणी शरीरामध्ये जाणं खूप महत्वाचं असतं. सगळ्यात पहिलं म्हणजे उठल्यावरती तुम्ही कोमट पाणी प्या. कोमट पाण्यामध्ये तुम्ही मध आणि लिंबू जर टाकलं ना तर त्यामुळे तुमच्या शरीरामधली सगळं टॉक्सिक बाहेर जात असतं. त्यामुळे रोज उठल्या उठल्या गरम पाण्याची सवय ही खूप महत्वाची असते. तुम्ही फक्त हे 21 दिवस करून बघा. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही साखर वज्र करायची आणि सेकंड म्हणजे पाण्याचं सेवन वाढवायचं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला भूक लागली आहे, पण तेव्हा कधी कधी शरीराला पाण्याची गरज असते. तर पाणी खूप प्या. जेवणाआधी पण 1 ग्लास पाणी प्या, नंतर अर्ध्या तासाने जेवण करा आणि जेवणानंतर लगेच पाणी नाही प्यायचं, तर अर्ध्या तासाने पाणी प्यायचं. त्यामुळे काय होईल की तुमच्या शरीरामध्ये जी तुम्हाला सारखी भूक लागत असते ना, पाणी पिल्यामुळे ती भूक कमी होत असते. त्यामुळे पाण्याचे सेवन तुमच्या आयुष्यामध्ये वाढवा. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की फास्ट फूडला तुम्ही ना म्हणा.
पूर्णपणे नाही. बाहेरच्या खाण्यामध्ये सोडा असतो आणि भरपूर फॅट्स असतं आणि त्यामुळेच आपलं वजन हे खूप वाढत असतं. पण 21 दिवसांसाठी मी म्हणत नाही आयुष्यभरासाठी, पण 21 दिवसांमध्ये जर तुम्हाला काही चमत्कार बघायचा असेल तर तुम्ही ॲटलिस्ट 21 दिवस हे करूच शकता. आणि नंतर जेव्हा तुम्हाला जाणवेल आपलं वजन कमी होत आहे तर तुम्ही स्वतःहूनच या गोष्टी पाळाल. हे मी सांगितलेले नियम पाळा. पण फक्त 21 दिवस सुरुवातीचे करून बघा. बाहेरचं खाणं पूर्णपणे टाळा. फास्ट फूड पूर्णपणे टाळा. तुम्ही घरामध्ये हेल्दी स्नॅक्स बनवू शकता. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घरामध्ये बनवून खा. पण बाहेर जाऊन बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा. कारण वजन त्यामुळे वाढतं. शरीरातले फॅट्स हे देखील फास्ट फूडमुळेच वाढतात. आणि मग आपण म्हणतो की वेट का कमी होत नाहीये. व्यायाम करायचा आणि मग नंतर फास्ट फूड खायचं, मग ते वजन कमी होणार कसं? नेक्स्ट पॉईंट असा आहे की जास्त प्रोटीन आणि कमी कार्बोहायड्रेट. जेव्हा तुम्ही प्रोटीन जास्त खाता त्यामुळे तुम्हाला तुमचं पोट देखील भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे तुमचं वजन देखील कमी व्हायला मदत होते. त्यामुळे तुमचे फॅट्स वाढत नाही. तर प्रोटीन कशातून मिळतात तर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये अंडी ऍड करू शकता. तुम्ही जितक्या जास्त डाळी खाल, कडधान्य खाल, त्यामुळे तुम्हाला प्रोटीन मिळतं पण फॅट्स मिळत नाही आणि तुमचं वजन कमी व्हायला मदत होते आणि पोट देखील भरल्यासारखं राहतं. त्यामुळे कार्बोहायड्रेट खाऊ नका. तर प्रोटीन युक्त जे पदार्थ असतात ना ते खा. तुम्ही ते गुगलवर देखील सर्च करू शकता की प्रोटीन अजून कशा कशातून मिळतं. जे तुमचे फेवरेट गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ऍड करू शकता, पण ज्या प्रोटीन युक्त आहेत त्या ऍड करा. त्यामुळेच तुम्हाला जाणवेल की तुमचं वजन कमी होतंय पण पोट देखील भरल्यासारखं वाटतंय. त्यामुळे असं वाटत नाही की आता मला भूक लागली, मला काहीतरी खायला पाहिजे. पण प्रोटीन युक्त खाणं हे खूप गरजेचं असतं. आपला 5वा आणि लास्ट महत्वाचा पॉइंट असा आहे की लहान लहान आहार वारंवार घ्या. म्हणजे 3 मोठ्या जेवणांपेक्षा तुम्ही दर 3 तासांनी जर थोडं थोडं खाल्लं ना तर तुमचं शरीर हे त्याला भूक जास्त लागणार नाही पण त्याला ऊर्जा देखील जास्त मिळेल आणि सारखी तुम्हाला खावखाव सुटणार नाही. त्यामुळे 3 मोठे आहार जेव्हा आपण घेतो एकदम ताट भरून घेतो एवढं घेण्याची गरज नाहीये. हलके हलके आहार तुम्ही दर 3-3 तासांनी जर घेतले ना तर तुम्हाला भूक नाही लागणार आणि तुम्हाला ऊर्जा देखील पूर्ण दिवसभरासाठी जाणवेल. तर हे अगदी सोपे 5 उपाय आहेत, ते तुम्ही करून बघा. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाएट प्लॅन देखील देणार आहे. तो डाएट प्लॅन तुम्ही तिथे फॉलो करा. पण 21 दिवसांसाठी तुम्ही जर त्या डाएट प्लॅन ऐवजी हे फक्त 5 गोष्टी करून बघितल्या ना तरी देखील तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला बदल हा दिसेल, यामध्ये शंकाच नाही. फक्त करून बघा. तर मित्रांनो, हे 5 आणि अगदी सोपे उपाय आहेत. हे जर तुम्ही करून बघितले ना तर तुम्हालाच तुमचं वेट लॉस झालेलं दिसेल. ते म्हणजे साखरेला पूर्णपणे नकार. खाताना विचार करा की तुम्ही काय खाता, ह्याच्यात शुगर आहे का, तर मी हे खाणार नाही 21 दिवसांसाठी. मी तुमचं बाकीचं जेवण बंद नाही केलेलं आहे, पण हे 5 सोपे पर्याय तुम्हाला सांगितले आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे साखर बंद. दुसरं म्हणजे खूप पाणी पिणं. जवळजवळ 2 ते 2.5 लिटर पाणी हे तुमच्या पोटामध्ये गेलंच पाहिजे. अरे एवढं पाणी गेल्यानंतर भूक कशी लागेल ना, ते पण बरोबरच आहे. पण शरीराला पाण्याची देखील गरज असतेच ना आणि त्यामुळे भूक पण जास्त लागत. 2 ते 2.5 लिटर पाणी गेलं पाहिजे. साखर पूर्णपणे बंद केली पाहिजे. बाहेरचं फास्ट फूड खाणं बंद केलं पाहिजे 21 दिवसांसाठी. प्रोटीन जास्त खाल्ले पाहिजे, ज्याच्यामध्ये जास्त प्रोटीन्स आहेत. खाताना विचार करा याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत का, मग मला हे नको आहे. प्रोटीन युक्त आहे का, मग मी ते जास्त खाणार. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट्स जास्त जात नाही आणि हलके हलके आहार वारंवार घ्या. तर मित्रांनो, सविस्तर डाएट प्लॅन देखील मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला खरंच हवा आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हो, आम्हाला डाएट प्लॅन हवा आहे, म्हणजे मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. पण तुम्ही हे सगळं करून बघा, हे 5 गोष्टी करून बघा आणि तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला चेंज मला तुम्ही कमेंटमध्ये 21 दिवसानंतर नक्की सांगा. तुमचं वजन आज चेक करा आणि 21 दिवसानंतर चेक करा. त्याच्यामध्ये नक्कीच फरक तुम्हाला जाणवेल आणि जेव्हा तुम्हाला फरक जाणवेल तेव्हा तुम्ही हे आयुष्यभरासाठी फॉलो कराल. तुम्ही आयुष्यभरासाठी साखर सोडून द्या आणि ते वेल अँड गुड आहे. खरंच खूप चांगलं आहे. पाणी पिणं, हे साखर सोडणं, बाहेरचं खाणं बंद करणं हे आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की नक्की म्हणजे नक्की सांगा. तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवे असतील ते देखील कमेंटमध्ये मेन्शन करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत, फॅमिली सोबत शेअर करा.
तर मित्रांनो, थँक्यू सो मच. तुम्हाला माझे व्हिडिओ इतके आवडत आहेत आणि त्यामुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. मी आजचा जो काही 5 मुद्दे तुम्हाला सांगितले आहेत ते मी स्वतः फॉलो केले आहेत आणि त्यामुळे स्वतः माझं वेट लॉस झालेलं आहे. त्यामुळेच मला वाटलं की हे तुमच्यासोबत मी शेअर करावे. तरीही कुठलेही आणि कोणाचेही डाएट प्लॅन तुम्ही घेताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांना विचारा की मी हे केलं पाहिजे का, डायटिशियनकडून सल्ला घ्या. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि त्यानुसार त्यांनी आहार घेतला पाहिजे, त्यानुसार त्यांनी ते सगळं फॉलो केलं पाहिजे. पण मी आज सांगितलेले अगदी बेसिक 5 मुद्दे आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.